11th ॲडमिशनचे फॉर्म सुरू झालेले आहे 24 तारखेपासून आणि ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर 11thला ॲडमिशन घ्यायचे आहे ते विद्यार्थी यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात। तर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला, फॉर्म कसा भरायचा या संदर्भात। आणि यामध्ये फॉर्म भरत असताना भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे, तर यामध्ये जे डिक्लेरेशन फॉर्म आहे तो विद्यार्थ्यांना कसा भरायचा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहे आणि इन हाऊस कोटा म्हणजे काय अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स नाही आहेत त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे हमीपत्र अपलोड करावं लागत आहे। तर यामध्ये बघा, यामध्ये तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे तुम्हाला तो अर्ज क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव टाईप करायचे आहे, जसे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे तसे तुम्ही टाईप करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची कास्ट, जर तुमची कास्ट ओबीसी असेल तर ओबीसी तुम्हाला टाईप करायचा आहे। तुम्ही अर्ज कोणत्या कास्टमधून करत आहात, तर ओबीसीमधून करत असाल तर इथे परत तुम्हाला ओबीसी टाईप करावं लागणार आहे। अशा प्रकारे पूर्ण माहिती भरून घ्या। आणि जर इथं अल्पसंख्याक असेल तर तुम्ही इथे टाईप करू शकता किंवा इथे डॅश देऊ शकता। त्यानंतर इथे तुम्हाला मी खाली स्वाक्षरी करणारा अर्जदार विद्यार्थी, इथे तुम्हाला तुमच्या शहराचं नाव लिहायचं आहे। जर अमरावती असेल तर इथे अमरावती पूर्ण टाईप करायचं आहे तुम्हाला, अशा प्रकारे पूर्ण इथे लिहायचं आहे। तर यामध्ये बघा तुम्हाला सर्व माहिती आहे ही बघायची आहे व यामध्ये टिक करायचा आहे। तर बघा, यामध्ये 10वीची शाळा सोडल्याचा दाखला तर इथे तुम्हाला क्रॉस करायचा आहे, कारण तुम्ही आता देणार नाही आहे, प्रवेशावेळी देणार, तर इथे अशी क्लिक करायची आहे। त्यानंतर 10वीची गुणपत्रिका ही सुद्धा जे विद्यार्थी देत असेल त्यांना इथे क्लिक करायचं आहे, तर इथे क्रॉस करायचं आहे। जातीचे प्रमाणपत्र तुम्ही देत आहे का ते बघा, आणि यामध्ये स्वतःचे असेल की वडिलांचे यामध्ये चेक करा। जर स्वतःचे असेल तर ही लाईन आणि वडिलांचे असेल तर ही लाईनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं। तर तुमचे देत असाल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता किंवा वडिलांचे असेल तर वडिलांच्या याच्यावर तुम्ही अशा प्रकारे क्लिक करू शकता, तर इथे तुम्ही असे क्रॉस करू शकता। त्यानंतर नॉन क्रिमिलियर हे लागणार आहे तुम्हाला, तर तुम्ही आता देत असाल तर इथे क्लिक करा, अदरवाईज इथे क्रॉस करा आणि प्रवेशाच्या वेळी देतोय असं क्लिक करू शकता। या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून हे अन्य आरक्षण प्रमाणपत्र असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, किंवा यामध्ये जे स्वयं घोषणापत्र आहे हे अल्पसंख्याक जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आहे। जर तुम्ही अल्पसंख्याकामध्ये घेत असाल ॲडमिशन तर तिथे तुम्ही यस करू शकता, अदरवाईज याला ब्लँक सोडा। अशा प्रकारे हे पूर्ण भरून घ्या। त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली तुमची सिग्नेचर करायची आहे, विद्यार्थ्याचे नाव आणि सिग्नेचर, पालकांचे नाव आणि सिग्नेचर, इथे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार त्या दिवशी तारीख टाकायची आणि हा फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा। तर स्टार्टिंगला याची प्रिंट काढून घ्या, प्रिंट काढून सर्व इन्फॉर्मेशन फिल करा आणि जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना हे अपलोड करायचं आहे, SC ST या कास्टला सोडून। तर अशा प्रकारे हे हमीपत्र आहे। त्यानंतर फॉर्म भरत असताना भरपूर विद्यार्थ्यांना इन हाऊस कोटा असा ऑप्शन येत आहे। तर इन हाऊस कोटा म्हणजे काय, तर इन हाऊस कोटा ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी 10th पास केलेला आहे त्या स्कूलमध्ये जर 11th असेल। समजा तुम्ही एक स्कूल आहे साईबाबा स्कूल म्हणून, यामध्ये जर तुम्ही 10th केलेला आहे आणि साईबाबाला जर 11th असेल तर तुम्ही इन हाऊस कोटाला यस करा। म्हणजे ज्या शाळेमध्ये 10वी त्याच शाळेला जर तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायची असेल तर, जर तुम्हाला ज्या शाळेमध्ये तुम्ही 10वी केली त्या शाळा म्हणा किंवा कॉलेज म्हणा तिथे 11th आहे परंतु तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचीच नाही आहे तर इन हाऊस कोटाला नो करा। अशा प्रकारे या इन हाऊस कोटाचा मीनिंग आहे। या व्यतिरिक्त जर अजून कोणते प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला ॲन्सर देण्यात येईल, किंवा जर प्रश्न जास्त असेल तर त्यावरती एक व्हिडिओसुद्धा बनवला जाईल। तर अशा प्रकारे 11th ॲडमिशनच्या अपडेट आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहे आपल्या चॅनलवर प्रॉपर व्हिडिओ दिलेला आहे, स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा एकही चूक होणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करून घ्या आणि कोणत्याही प्रकारची अडचण आली कमेंट्स करा व 11th ॲडमिशनच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।